औषधाचं प्रमाण ठरलेलं असतं ना, कोण गोळ्या देणार हे ठरलेलं नव्हतं का तुमच्यात? ठरलं होतं सगळं, टाइम टेबल ठरलं होतं. सोमवार मंगळवार मी देणार होता, बुधवार गुरुवार हाऊ देणार होता, शुक्रवार शनिवार पम्या देणार होता. कालचा वार काय होता? शुक्रवार. हा, मग पम्याचा वार होता म्हणून मी दिल्या. अरे किती वाजता दिल्या? मी काल 7:15 7 गोळ्या म्हाताऱ्याला दिल्या. अरे पण मी 7 वाजता दिल्या होत्या ना, तू कशाला दिल्या? अरे वसाड्या, मी 6:45 दिल्या होत्या ना. तुला काय गरज होती परत गोळी देण्याची? अरे शुक्रवार त्याचा वार होता ना. माझा वार होता म्हणून मी गोळ्या दिल्या. अरे पण मला वाटलं गुरुवार आहे म्हणून मी दिल्या. अरे वसाड्या, गुरुवार माझा वार होता ना. शुक्रवार त्याचा होता. माझा वार होता म्हणून मी गोळ्या दिल्या. अरे डबल डोस झाला ना रे तो. अरे दलिंदरांनो, डबल नाही ट्रिपल डोस झाला. 7-1-7, 7-2-14, 7-21 गोळ्या दिल्या रे आम्हाला. तरी मी गोळ्या द्यायला गेलो तेव्हा आबा मला असं असं दाखवत होते. मी म्हटलं आबा, आजारी असताना भिंतीवर हरिण कसलं दाखवत आहे? आबांनी कन्फ्युजन केलं. त्यांनी असं सांगितलं असतं तर मला कळलं असतं ना 3 डोस झालेत म्हणून. अरे आबांना सवयच होती, कोण दिसलं की असं करायची. राबांच्या चुका नका काढू. काय तू काढू? आम्हाला 21 गोळ्या दिल्या. 21, 28, अगं नाही काय. 7-1-7, 7-2-14, 7-21. 7-28. तू पण दिल्या? तू दिल्या? तू का बरं दिल्या? 28. मी 7:30 वाजता 7 गोळ्या दिल्या ना यांना. 7:30 वाजता 7 गोळ्या दिल्या. का बरं दिल्या तू? स्वामी, माझ्यावर ओरडू नको. ही पोरं ना कामाच्या गडबडीत असतात, लक्षात राहील नाही राहील. मी म्हणलं हा गेल्या शुक्रवारी विसरला होता, याचा वार असतो, याने औषध नव्हतं दिलं. अगं आई, पण मी तुला आठवण करून दिली होती ना आबांचा डोस राहिलाय म्हणून. पण विसरला होता ना रे तू, विसरला होता ना. मी हे कोणी दिसले नाही ना म्हणून मी यांना म्हणलं कोणी दिल्या नाहीत गोळ्या, मी देते तुम्हाला. तर हे असे सरपटत पळायला लागले. मला आठवलं डॉक्टरांनी सांगितलं होतं 1 पण डोस चुकला नाही पाहिजे, नाही तर हे असे कसं नुसं होतात म्हणून. मी घाबरले. मी यांना पकडलं, माझ्या गुडघ्याने पाय दाबले, हात धरले. हे असं करत होते तर मी नाक दाबून घशात कोंबले रे. अरे माझ्या बापाला 28 गोळ्या खाऊ घातल्या रे. आताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.